नमस्कार. जय श्री गजानन माऊली. आज आपण RRB मधले आलेले सायन्सवरील प्रश्न पाहणार आहोत, जे 2025 या या वर्षीच्या एक्झाममध्ये आलेले आहेत. बघा, GK विथ PKK या आपल्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. रेल्वे ग्रुप डी परीक्षेमध्ये महत्त्वाचे प्रश्न. ठीक आहे. आता बघा, पहिला प्रश्न. एका वस्तूला ठराविक उंचीवरून खाली सोडले, जर ती 3 सेकंदात पडत असेल आणि ग्रॅव्हिटी 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर असेल, तर तिचा अंतिम वेग किती आहे? तर बघा, वस्तूचा अंतिम वेग v बरोबर, सूत्र आहे v बरोबर सुरुवातीचा वेग u प्लस at. ठीक आहे. हा आहे अंतिम वेग, हा आहे सुरुवातीचा वेग. ठीक आहे. आणि a बरोबर आहे ग्रॅव्हिटी. ठीक आहे. t बरोबर टाइम. आता v काढायचा आपल्याला. u म्हणजे सुरुवातीचा वेळ किती आहे, तर 0 आहे सुरुवातीचा वेळ. तर v इज इक्वल टू 0 प्लस ग्रॅव्हिटी किती आहे, 10 मीटर पर सेकंद. 10 टाइम किती आहे, तर 3 सेकंद. तर आता बघा, v बरोबर 0 अधिक 30, तर v बरोबर 30 मीटर पर सेकंद. तर याचं उत्तर काय आलं, 30 मीटर पर सेकंद. म्हणून आपलं उत्तर सी हे आहे. बघा प्रश्न समोरचा. साबणाच्या स्वच्छतेच्या क्रियेमध्ये मिसेलची भूमिका काय आहे? तर बघा, त्याचं उत्तर आहे त्याचं उत्तर आहे कपड्यामधून तेल आणि घाण पकडून काढून टाकणे. ठीक आहे. एकदा परत प्रश्न वाचतो. साबणाच्या स्वच्छतेच्या क्रियामध्ये मिसेलची भूमिका काय आहे? तर त्याचं उत्तर आहे कापडामधून तेल आणि घाण पकडून काढून टाकणे. प्रश्न समोरचा. भिंगांची शक्ती, पॉवर ऑफ लेन्स, कशी मोजली जाते? तर त्याचं उत्तर आहे मीटर मधील नाभीय अंतराच्या व्यस्त. महत्वाचा प्रश्न आहे बघा. भिंगांची शक्ती कशी मोजली जाते? तर मीटर मधील नाभीय अंतराच्या व्यस्त. आणि बघा, जे भिंग आहे हे कशात मोजतात? तर ते मोजतात डायप्टर मध्ये. ठीक आहे. ते डायप्टर मध्ये मोजतात, हे लक्षात ठेवा तुम्ही. त्याचं जे एकक आहे तो डायप्टर आहे. पुढचा प्रश्न. अस्थमा प्रामुख्याने श्वसन संस्थेच्या कोणत्या भागावर परिणाम करतो? तर त्याचं उत्तर आहे ब्रोंकाय आणि ब्रोंक्युअल्स. अस्थमा प्रामुख्याने श्वसन संस्थेच्या कोणत्या भागावर परिणाम करतो? तर त्याचं उत्तर आहे ब्रोंकाय आणि ब्रोंक्युअल्स. आता बघा, अस्थमामध्ये फुफ्फुसातील हवा वाहून नेणारी ब्रोंकाय ही नळी असते. त्या नळीला सूज येते, म्हणून श्वास घेण्याला त्रास होतो. ठीक आहे. हे असं लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न. झिंकची पट्टी कॉपर सल्फेटच्या द्रावणात ठेवल्यावर काय होते? तर द्रावणाचा निळा रंग फिक्का पडतो. परत एकदा वाचतो बघा. झिंकची पट्टी कॉपर सल्फेटच्या द्रावणात ठेवल्यावर काय होते? तर द्रावणाचा निळा रंग फिक्का पडतो. आता झिंक हा आहे की तांब्यापेक्षा जास्त क्रियाशील असल्याने तो तांब्याला विस्थापित करतो आणि झिंक सल्फेट रंगहीन द्रावण तयार करतो. ठीक आहे. एवढं लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न. ध्वनीच्या लहरीची वारंवारता 50 हर्ट्झ आहे. तिचा आवर्तन काळ किती? तर बघा, हा प्रश्न आता आपण सोडून पाहू. याचं जे सूत्र आहे की नाही, ते आहे वेळ बरोबर 1 वारंवारता. ठीक आहे. यालाच F असे म्हणतात, याला T म्हणतात. ठीक आहे. तर आता बघा, वेळ काढायची आपल्याला टाइम. तर टाइम बरोबर 1 वारंवारता किती आहे आपली, 50 हर्ट्झ भागीला 50. तर आता बघा, या 1ला जर या 50ने भागलं तर ते 0.02 सेकंद. म्हणून आपलं उत्तर बी हे आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणता घटक विभवांतर मोजण्यासाठी वापरला जातो? तर त्याचं उत्तर आहे व्होल्ट मीटर.
खालीलपैकी कोणता घटक विभवांतर मोजण्यासाठी वापरला जातो? तर त्याचं उत्तर आहे व्होल्टमीटर. हे जे व्होल्टमीटर आहे की नाही, हे दोन बिंदूंमधील विभवांतर मोजण्याच्या परिपथामध्ये समांतर जोडलेले असते. एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. बघा पुढचा प्रश्न. वनस्पतीमध्ये अन्नाचे वहन कोणत्या ऊतीमार्फत केले जाते? तर त्याचं उत्तर आहे रसवाहिन्या. वनस्पतीमध्ये अन्नाचे वहन कोणत्या ऊतीमार्फत केले जाते? तर त्याचं उत्तर आहे रसवाहिन्या. झाडाच्या पानामध्ये तयार झालेलं अन्न रसवाहिन्यामार्फत संपूर्ण झाडामध्ये पसरले जाते, म्हणजे पोचवले जाते. ठीक आहे, असं लक्षात ठेवा. आता पुढचा प्रश्न. जेव्हा प्रकाश एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जातो, त्याची दिशा बदलते, तेव्हा त्या क्रियेला काय म्हणतात? तर त्याला अपवर्तन, रिफ्लेक्शन असे म्हणतात. जेव्हा प्रकाश एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जातो, त्याची दिशा बदलते, तेव्हा त्या क्रियेला काय म्हणतात? त्याला अपवर्तन असे म्हणतात. त्यालाच रिफ्लेक्शन असे म्हणतात. आता बघा इथे कसं आहे माहिती आहे का, माध्यमांची घनता बदलण्यामुळे प्रकाशाचा वेग वाढतो. हा जो प्रकाश आहे ना, त्याचा वेग बदलतो, वाढत नाही, बदलतो. परिणामी त्याची दिशा पण बदलते, त्याची दिशा बदलते, असं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. पुढचा प्रश्न. आधुनिक आवर्त सारणीत मॉडर्न पिरियडिक टेबल मूलद्रव्यांची मांडणी कशावर आधार केलेली आहे? तर ती केलेली आहे अणुअंकांवर, ॲटॉमिक नंबरवर. ठीक आहे. आधुनिक आवर्त सारणीत मूलद्रव्यांची मांडणी कशाच्या आधारावर केलेली आहे? तर ती अणुअंकांच्या आधारावर केलेली आहे. जे हेनरी मोसले आहेत की नाही, त्यांनी मूलद्रव्यांची मांडणी आहे ना अणूच्या वाढत्या अनुक्रमांप्रमाणे केलेली आहे. एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. हेनरी मोसले यांनी अणूंच्या वाढत्या अणुअंकांच्या अनुक्रमानुसार केलेली आहे. ठीक आहे. एकदा परत सांगतो तुम्हाला, हेनरी मोसले यांनी मूलद्रव्यांची मांडणी त्यांच्या वाढत्या अणुअंकानुसार केली आहे. ठीक आहे. आता बघा पुढचा प्रश्न. मत्स्य संवर्धन म्हणजे काय? तर त्याचं उत्तर आहे कृत्रिमरित्या पालन आणि संगोपन करणे. मत्स्य संवर्धन म्हणजे कृत्रिमरित्या पालन आणि संगोपन करणे. प्रश्न पुढचा. वनस्पतीच्या पेशीभित्तिका प्रामुख्याने कशापासून बनलेल्या असतात? तर त्याचं उत्तर आहे सेल्युलोज. वनस्पतीच्या पेशीभित्तिका प्रामुख्याने कशापासून बनलेल्या आहेत? तर त्याचं उत्तर आहे सेल्युलोज पासून बनलेल्या असतात. जो सेल्युलोज हा एक जटिल कार्बोदक आहे, जो वनस्पतींना मजबूत, स्ट्रॉंग बनवतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न. शिशे धातूंची रासायनिक संज्ञा काय आहे? तर त्याचं उत्तर आहे पीबी. शिशे या धातूची रासायनिक संज्ञा पीबी हे आहे. आता हे प्लंबम मरून पीबी ही संज्ञा घेण्यात आलेली आहे. ठीक आहे. जे प्लंबम आहे की नाही, त्याच्यावरून पीबी ही संज्ञा घेण्यात आलेली आहे आपली. प्लंबम वरून पीबी ही संज्ञा घेण्यात आलेली आहे. बघा प्रश्न समोरचा, तो लाईट वरचा आपला प्रश्न होता. रात्रीच्या वेळी तारे लुकलुक दिसण्याचे कारण आहे वातावरणीय अपवर्तन. ठीक आहे. रात्रीच्या वेळी तारे लुकलुकताना दिसण्याचे कारण आहे वातावरणीय अपवर्तन. रात्रीच्या वेळी वातावरणातील थरांच्या बदलत्या घनतेमुळे, ठीक आहे, वातावरणात जे पदार्थ म्हणजे वातावरणातील जे थरांची घनता आहे की ते बदलते. त्यामुळे प्रकाश जो आहे की तो सतत वाकतो. त्यामुळे तारे आपल्याला लुकलुकताना दिसतात. ठीक आहे, असं लक्षात ठेवा. मानवी शरीरात रक्तातील साखर नियंत्रित करणारे संप्रेरक कोणते आहे? तर त्याचं उत्तर आहे इन्सुलिन. मानवी शरीरात रक्तातील साखर नियंत्रित करणारे संप्रेरक आहेत इन्सुलिन. बघा आता जी इन्सुलिन आहे की नाही, हे स्वादुपिंडामध्ये तयार होते. ठीक आहे. स्वादुपिंडालाच पॅनक्रियाज असे म्हणतात. हे स्वादुपिंडामधून स्त्रावले जाते. आता पुढचा प्रश्न बघा. आणि एक आणखी आठवलं, जे इन्सुलिन आहे की नाही, ती आपल्या रक्तातील जी ग्लुकोजची पातळी आहे की ती नियंत्रित ठेवते. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. दंतवैद्य डेंटिस्ट रुग्णालयात दात पाहण्यासाठी कोणता आरसा वापरतात? तर त्याचं उत्तर आहे अंतर्वक्र आरसा. दंतवैद्य रुग्णालयात दात पाहण्यासाठी कोणता आरसा वापरतात? तर त्याचं उत्तर आहे अंतर्वक्र आरसा. अंतर्वक्र आरशाचा गुणधर्म काय माहिती आहे का? आरशात वस्तू जवळ असल्यास ती मोठी दिसते. ठीक आहे, आणि सुस्पष्ट प्रतिमा दिसते. पुढचा प्रश्न. कार्य, वर्क
मोजण्याचे SI एकक काय आहे तर त्याचं उत्तर आहे जूल. कार्याचे SI एकक काय आहे तर ते आहे जूल. प्रश्न समोरचा, खालीलपैकी कोणता अधातू सामान्य तापमानाला द्रव अवस्थेत असतो तर त्याचं जे उत्तर आहे ते आहे ब्रोमीन. बघा, अधातू विचारलं, धातू नाही विचारलं. याच्यामध्ये पारा हा धातू आहे, क्लोरीन हा धातू आहे, सल्फर हा धातू आहे. आपल्याला अधातू विचारलं, ठीक आहे. सॉरी, मला हे कन्फर्म नाही हे दोन धातू आहेत की नाही, पण जो अधातू आहे की नाही त्याच्यापैकी हा ब्रोमीन जो आहे की नाही हा द्रव अवस्थेत असतो, ठीक आहे. आता जे क्लोरीन आहे आणि सल्फर आहे की नाही याच्याबद्दल तुम्ही या दोघांबद्दल माहिती मला कमेंटमध्ये सांगा, ठीक आहे. प्रश्न समोरचा, गुरुत्वाकर्षण स्थिरांक G हे मूल्य कोणी शोधले तर त्याचं उत्तर आहे हेनरी कॅव्हेंडिश. गुरुत्वाकर्षण स्थिरांक G हे मूल्य कोणी शोधले तर त्याचं उत्तर आहे हेनरी कॅव्हेंडिश, ठीक आहे. हे लक्षात ठेवा. बघा, गुरुत्वाकर्षण स्थिरांक G चे मूल्य कोणी शोधले तर हेनरी कॅव्हेंडिश यांनी शोधले. महत्वाचा प्रश्न आहे फार. हे सर्व प्रश्न आपण आर मध्ये आलेले पाहता, ठीक आहे. GK विथ PKK या आपल्या चॅनलमध्ये. जर तुम्हाला काही अडचण असल्यास, काही प्रॉब्लेम असल्यास मला कृपया कमेंटमध्ये नक्की सांगा, ठीक आहे. प्रश्न समोरचा, रक्ताचा pH साधारणपणे किती असतो तर त्याचं जे उत्तर आहे ते 7.4. किंचित आम्लधर्मी असते रक्त, ठीक आहे. आपलं रक्ताचा pH साधारणपणे किती असतो तर तो असतो 7.4, किंचित आम्लधर्मी, ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न समोरचा, वर्तुळाकार मार्गावर स्थिर वेगाने फिरणाऱ्या उपग्रहांचे त्वरण 0 नसते, कारण विचारलं, ठीक आहे. तर त्याचं उत्तर आहे गतीची दिशा सतत बदलते. वर्तुळाकार मार्गावर स्थिर वेगाने फिरणाऱ्या उपग्रहाचे त्वरण ॲक्सेलरेशन 0 का नसते, कारण की गतीची दिशा सतत बदलते, हे त्याचं उत्तर आहे. आता बघा, इथं जरी वेग स्पीड स्थिर असला आपला तरी दिशा बदलल्यामुळे वेगातील बदलालाच त्वरण असे म्हणतात. जे वेग आहे की नाही याच्यात जो बदल होतो त्यालाच ॲक्सेलरेशन त्वरण असे म्हणतात, ठीक आहे. पुढचा प्रश्न, नॅफ्थॅलिन डांबर गोळी हवेत उघडी ठेवल्यावर गायब होते, या प्रक्रियेला काय म्हणतात तर याला संप्लवन असे म्हणतात. बघा पुढचा प्रश्न, संप्लवन म्हणजे जी वस्तू स्थायूमधून द्रवमध्ये न जाता सरळ वायूमध्ये जाते, ठीक आहे, त्याला संप्लवन असे म्हणतात. पुढचा प्रश्न, प्रजननादरम्यान DNA ची प्रतिकृती तयार होणे हा आवश्यक आहे अनुवांशिक वैशिष्ट्य हस्तांतरित करण्यासाठी, ठीक आहे. म्हणजे आई वडिलांप्रमाणे अपत्य असणे. प्रजननादरम्यान DNA ची प्रतिकृती तयार होणे आवश्यक आहे, का आवश्यक आहे तर अनुवांशिक वैशिष्ट्य हस्तांतरित करण्यासाठी, ठीक आहे. तर बघा, DNA मध्ये अनुवांशिक माहिती असते जी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होणे आवश्यक असते. पुढचा प्रश्न, आम्ल, ऍसिड आणि आम्लारी यांच्या रासायनिक अभिक्रियेतून क्षार आणि पाणी तयार होतात, याला काय म्हणतात तर त्याला उदासीकरण असे म्हणतात. आम्ल, ऍसिड आणि आम्लारी यांच्या रासायनिक अभिक्रियेतून क्षार आणि पाणी तयार होतात, यालाच उदासीकरण असे म्हणतात. प्रश्न समोरचा, क्लोरीनच्या अणुवस्तुमान 35.5 U असे अपूर्णांकात का असते तर त्याचं उत्तर आहे ते निसर्गात समस्थानकांच्या मिश्रणात आढळतात. क्लोरीनचे अणुवस्तुमानांक म्हणजे ॲटॉमिक मास हा 35.5 असे अपूर्णांकात का असते तर ते निसर्गात समस्थानकांच्या मिश्रणात आढळतात. आता हे 35.5 कसं माहित आहे का, समजा क्लोरीन 35 आणि क्लोरीन 37 यांची जी सरासरी येते की नाही ते येते 35.5. आला का लक्षात. पुढचा प्रश्न, वनस्पतीची वाढ फक्त त्यांच्या टोकांच्या भागात मुळांची किंवा खोडांची टोके का होते, इथंच का होते तर त्याचं उत्तर आहे तिथे विभाजी ऊती असतात म्हणून. वनस्पतींची वाढ फक्त त्यांच्या टोकांच्या भागात
म्हणजे मुळांची आणि किंवा खोडांची टोके येथेच का होते, तर त्याचं उत्तर आहे तेथे विभाजी उती असतात. महत्वाचा प्रश्न आहे बघा हा. आता यांच्या जे मुळांची किंवा खोडांची जी टोके असतात की नाही, तिथे उतींची सतत पेशी विभाजन करण्याची क्षमता असते, ज्यामुळे पेशी या वनस्पतीची वाढ जास्त प्रमाणात होते. ठीक आहे. पुढचा प्रश्न, मानवी शरीरात रक्तातील हिमोग्लोबिनचे मुख्य कार्य कोणते, तर त्याचा आहे ऑक्सिजनचे वहन करणे. मानवी शरीरात रक्तातील हिमोग्लोबिनचे मुख्य कार्य आहे ऑक्सिजनचे वहन करणे. आता जे हिमोग्लोबिन आहे की नाही, ते लोहयुक्त प्रथिनं फुफ्फुसापासून ऑक्सिजन शोषते आणि शरीराच्या पेशीपर्यंत पोहोचवते. ठीक आहे. जस्त आणि पारा यांच्यासारख्या धातूंचे शुद्धीकरण कोणत्या पद्धतीने केले जाते, तर त्याचं उत्तर आहे उध्वपातन. जस्त आणि पारा यांसारख्या धातूंचे शुद्धीकरण कोणत्या पद्धतीने केले जाते, तर त्याचं उत्तर आहे उध्वपातन. महत्वाचा प्रश्न आहे बघा हा. आता बघा इथं प्रश्न कसा वापरू शकतो माहिती आहे, विचारू शकतो माहिती आहे का, धातूंचे शुद्धीकरण उध्वपातन या पद्धतीने कधी वापरले जाते, जेव्हा धातूचा उत्कलन बिंदू हा कमी असतो. ठीक आहे, तेव्हा उध्वपातन ही पद्धत वापरली जाते. आलं लक्षात, हे स्टार करा. बघा, जेव्हा धातूचा उत्कलन बिंदू हा कमी असतो तेव्हा उध्वपातन ही क्रिया वापरली जाते, असं लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, कारण की हे झिंक आणि हे लक्षात नका ठेवू, हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, मानवी पचन संस्थेत अन्नाचे पचन पूर्ण होऊन पोषण प्रामुख्याने कोठे होते, तर त्याचं उत्तर आहे लहान आतड्यात. मानवी पचन संस्थेत अन्नाचे पचन होऊन पोषण प्रामुख्याने कोठे होते, तर ते होते लहान आतड्यात. आता बघा, लहान आतड्यामध्ये विलाय असते. ठीक आहे, यामुळे जे लहान आतड्यात अन्न आलं त्याच्यातलं जे अन्नद्रव असते ते शोषून घेतले जाते या विलायमुळे, असं लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, मेणबत्तीचे जळणे हा कोणत्या प्रकारचा बदल आहे, तर त्याचं उत्तर आहे भौतिक आणि रासायनिक दोन्ही. फार महत्वाचा प्रश्न आहे. मेणबत्तीचे जळणे हा कोणत्या प्रकारचा बदल आहे, तर त्याचं उत्तर आहे भौतिक आणि रासायनिक दोन्ही. बघा पुढचा प्रश्न, रुदरफोर्डने यांनी सोन्याच्या पातळ पत्र्यावर अल्फा कणांचा मारा केल्यावर त्यातून कणांचा शोध लागला, तर अणुकेंद्रकांचा. ठीक आहे, रुदरफोर्ड यांनी सोन्याच्या पातळ पत्र्यावर अल्फा कणांचा मारा केल्यावर त्यातून कणांचा शोध लागला, तर अणुकेंद्रकांचा शोध लागला, न्यूक्लियसचा शोध लागला. ठीक आहे, आणि जे अणुकेंद्रक असतात ते नेहमी धन असतात, हे असं लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, घरामध्ये वापरल्या जाणाऱ्या विद्युत ऊर्जेचे युनिट म्हणजे काय, तर त्याचं उत्तर 1 किलोवॅट प्रति तास, म्हणजे किलोवॅट, KWH. ठीक आहे, घरामध्ये वापरल्या जाणाऱ्या विद्युत ऊर्जेचे युनिट काय असते, तर 1 किलोवॅट तास प्रति तास, KWH असं लक्षात ठेवलं तरी चालेल. पुढचा प्रश्न बघा, एका बहिर्वक्र भिंगाचे नाभी अंतर 20 सेंटीमीटर आहे, तर त्याची शक्ती किती असेल, तर बघा आता भिंगाची शक्ती काढताना नाभी अंतर नाभी अंतर मीटरमध्ये असते. ठीक आहे, मीटरमध्ये असणे आवश्यक आहे. इथं किती दिले, कशात दिलेलं तर सेंटीमीटरमध्ये. आता पहिले आपल्याला याला मीटरमध्ये करावं लागेल. ठीक आहे, तर आता बघा पुढचं, नाभीय जे अंतर आहे की नाही ते नेहमी धन असते, ते कधीच ऋण नसते बहिर्वक्राचं. ठीक आहे, अंतर्वक्राचं जे असते की नाही ते ऋण असते, याचं नेहमी धन असते. ठीक आहे, आणि बहिर्वक्र भिंगाचे अंतर जे धन असते. तर आता बघा, भिंगाची शक्ती आपल्याला पॉवर काढायची आहे की नाही, पॉवर बरोबर 1/, त्याचं 1/, त्याचं फ्रिक्वेन्सी फोकल लेंथ भागेला फोकल लेंथ येते. ठीक आहे, आता फोकल लेंथ आपल्याला मीटरमध्ये काढायची आहे, तर हे सेंटीमीटरमध्ये आहे. तर आता 20/100 करू मीटर, तर याचं किती उत्तर येते बघा, 0 गटला तर 0.2 मीटर हे आलं.
आता बघा इथं पॉवर बरोबर 1/0.2. तर आता हे कसं येईल माहिती आहे का, हा 0 इथं गुणिला करू आपण, गुणिला वर 10 खाली 10, वर 10 खाली भागेला 2, तर पॉवर बरोबर 10/2, तर पॉवर बरोबर 5. आणि ही 5 पॉवर कशी असते नेहमी, हे धन असते, म्हणून पी बरोबर 5 प्लस, तर याचं उत्तर काय आलं +5. ठीक आहे. एकदा परत सांगतो मी तुम्हाला, बहिर्वक्रभिंगाचे नाभी अंतर हे नेहमी धन असते, अंतर्वक्राचे ऋण असते. ठीक आहे. सरळ सरळ हा ऑप्शन कटला. तर का हे जे अंतर आहे की नाही हे मीटरमध्ये असते, हे अंतर मीटरमध्ये असते. आपल्याला सेंटीमीटर दिलं म्हणून याचं सेंटीमीटरचं आपण मीटरमध्ये केलं. 1 फोकल लेंथ हे आपलं सूत्र आहे. ठीक आहे, हे आपलं सूत्र आहे. तर इथं मीटरमध्ये केलं, 20/100 बरोबर मीटर, मीटर बरोबर 0.2 मीटर आलं आपलं. मग हे 0.2 मीटर आपण इथं टाकलं, 1/0.2 मीटर छेद. आता वरती 0 पाठवायचं असेल म्हणून वरून खाली 10 गुणलं, तर वर 10 झाले, खाली 2 झाले, तर पी बरोबर 5 आला. तर हा बहिर्वक्राचा कसा असते, प्लस असते, म्हणून +5 हे उत्तर आलं. ठीक आहे. पुढचा प्रश्न, आणि जर समजलं नसल्यास परत एकदा पहा, हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे, तरी मी एकदम व्यवस्थितपणे समजावून सांगितला. पुढचा प्रश्न, आणि हा प्रश्न 2025ला आलेला आहे बघा, एक्झाम RRB मध्ये. ठीक आहे, ग्रुप डी ला आलेला प्रश्न आहे, सगळे प्रश्न आलेले आहेत. पुढचा प्रश्न, कपडे धुण्याचा सोडा, वॉशिंग सोडा यांचे रासायनिक नाव काय आहे, तर त्याचं उत्तर आहे सोडियम कार्बोनेट. ठीक आहे. कपडे धुण्याचा सोडा, त्याचं रासायनिक नाव काय आहे, तर सोडियम कार्बोनेट, Na2CO3, Na2CO3, Na2CO3. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, पेशींला जिवंत राहण्यासाठी आवश्यक असणारी ऊर्जा ATP कुठे तयार होते, तर त्याचं उत्तर आहे तंतुकणिका, मायक्रोकॉन्ड्रियामध्ये. ठीक आहे. पेशींना जिवंत राहण्यासाठी आवश्यक असणारी ऊर्जा कुठे तयार होते, तर त्याचं उत्तर आहे तंतुकणिका, मायट्रोकॉन्ड्रिया. ठीक आहे. पुढचा प्रश्न, धातूंना ठोकून त्यांचा पातळ पत्रे तयार करण्याच्या गुणधर्माला काय म्हणतात, तर त्याचं वर्धनीयता असे म्हणतात. धातूंना ठोकून त्यांचे पातळ पत्रे तयार करण्याच्या गुणधर्माला वर्धनीयता असे म्हणतात. पुढचा प्रश्न, मानवी शरीरात लघवी युरिन तयार करण्याचे काम करणाऱ्या घटकाला काय म्हणतात, तर त्याला नेफ्रॉन असे म्हणतात. हे किडनीच्या वर असते आपल्या. ठीक आहे. आपल्या शरीरात अशी किडन्या असतात, अशा आकाराच्या छोट्या. ठीक आहे, राजमाच्या आकाराच्या, आणि त्याच्यावरती जी असते की नाही पेशी आहे अशा, त्याला नेफ्रॉन असे म्हणतात. परत एकदा वाचतो, मानवी शरीरात लघवी तयार करण्याचे काम करणाऱ्या घटकाला काय म्हणतात, तर त्याला नेफ्रॉन असे म्हणतात. आणि नेफ्रॉन हे रक्तातील टाकाऊ पदार्थ गाळून लघवी तयार करण्याचे काम करते. ठीक आहे. पुढचा प्रश्न, इंद्रधनुष्यामध्ये कोणता रंग सर्वात कमी वागतो, डेव्हिएशन त्याचं कमी होते, तर त्याचं लाल. इंद्रधनुष्यामध्ये कोणता रंग सर्वात कमी वागतो, तर त्याचं उत्तर आहे लाल. ठीक आहे. तर या प्रश्नाचं मी एकदा पाहून घेतो आणि तुम्हाला लगेच सांगतो. ठीक आहे. याचं थोडंसं स्पष्टीकरण घेतो मी, मला याच्यात थोडासा डाऊट वाटत आहे. आता बघा, थोडंसं इथं टायपिंगमध्ये हे झालेली आहे चुकी. डेव्हिएशन म्हणजे काय होते माहिती आहे का, विचलन. आणि हा प्रश्न आहे, प्रकाशाच्या कोणत्या रंगाचे विचलन सर्वात जास्त असते. ठीक आहे. असं करा तुम्ही, प्रश्न आहे हा, प्रकाशाच्या कोणत्या रंगाचे विचलन सर्वात जास्त असते, तर त्याचं उत्तर आहे जांभळा रंग. ठीक आहे. जांभळ्या रंगाची जी तरंग लांबी असते की नाही ते कमी असते, जांभळ्या रंगाची तरंग लांबी कमी असते, असं लक्षात ठेवायचं. त्यामुळे त्याचं विचलन जास्त असते. एकदा परत मी प्रश्न वाचतो, प्रकाशाच्या कोणत्या रंगाचे विचलन सर्वात जास्त असते. महत्वाचा प्रश्न आहे बघा हा, याच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका, हे टायपिंगमध्ये थोडंसं घोळ झाला. ठीक आहे. प्रकाशाच्या कोणत्या रंगाचे विचलन सर्वात जास्त असते,
तर त्याचं उत्तर आहे जांभळ्या रंगाचे, कारण की जांभळ्या रंगाची तरंग लांबी कमी असते. आलं का लक्षात? पुढचा प्रश्न, विद्युत परिपथात श्रेणी जोडण्यामध्ये फ्यूज तार का वापरली जाते? तर उपकरणांच्या संरक्षणासाठी. विद्युत परिपथात श्रेणी जोडण्यामध्ये फ्यूज तार का वापरली जाते? कारण की उपकरणांच्या संरक्षणासाठी. काही जर बिघाड झाला, जर लोड जास्त आला तर फ्यूज जळेल. आपलं जे उपकरण आहे की नाही ते तसंच चांगलं राहील. ठीक आहे. पुढचा प्रश्न, गुरुत्वाकर्षण बल एफ हे वस्तूच्या अंतरावर आर कशाशी संबंधित असते? तर अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात. ठीक आहे. 1/r². असं लक्षात ठेवायचं. गुरुत्वाकर्षणाचे बल हे वस्तूच्या अंतराच्या कशाशी संबंधित असते? तर ते असते अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात. ठीक आहे. पुढचा प्रश्न, हे सर्व प्रश्न बघा, हे सर्व प्रश्न रेल्वे एक्झाम मध्ये आलेले आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न समोरचा, 3 द्रावण ABC चे pH मूल्य अनुक्रमे 3, 7, 12 आहे. यावरून कोणते विधान सत्य आहे? एक, द्रावण उदासीन आहे, द्रावण आम्लधर्मी आहे, द्रावण आम्लधर्मी आहे. एक, द्रावण ए आम्लधर्मी आणि सी आम्लारी धर्मी आहे. तर बघा हे उत्तर बरोबर आहे. pH म्हणजे सामू मराठी. ठीक आहे. 3 द्रावण ABC चे मूल्य अनुक्रमे 3, 7, 12 आहे. यावरून कोणती विधान सत्य होते? तर बघा आता 7 ही स्केल असते आपली, 7 असतं मधात. ठीक आहे. या 7 पेक्षा कमी म्हणजेच आम्ल. लक्षात ठेवा, या 7 पेक्षा जास्त म्हणजे आम्लारी. तर याच्यात 2 घटक हे 3 आणि 7 दिलेला आहे. 7 पेक्षा कमी समजा, एक उदासीन आहे त्याच्यातला आणि एक कमी आहे, एक जास्त आहे, म्हणून एक आम्ल आणि आम्लारी. ठीक आहे. आम्लधर्मी आहे ए आणि जो सी आहे हा आम्लारी धर्मी आहे. ठीक आहे. हे बरोबर, म्हणून डी हे ऑप्शन बरोबर आहे. पुढचा प्रश्न, मानवी डोळ्यामध्ये प्रकाश किरण कोणत्या भागातून प्रवेश करतात आणि प्रतिमा कुठे तयार होते? तर त्याचं उत्तर आहे पारपटलातून प्रवेश करतात आणि दृष्टीपटलावर प्रतिमा तयार होते. परत एकदा प्रश्न असतो, मानवी डोळ्यामध्ये प्रकाश किरण कोणत्या भागातून प्रवेश करतात आणि प्रतिमा कुठे तयार होते? तर पारपटलातून प्रवेश करते आणि दृष्टीपटलावर प्रतिमा तयार होते. आपला जो रेटिना आहे की नाही, त्यातून डोळ्याचा पडदा आहे, जेथे प्रकाश किरण एकत्रित येऊन त्याची प्रतिमा तयार करतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न, कॅल्शियम हायड्रॉक्साईडवर CaOH2 क्लोरीन वायूची प्रक्रिया केल्यास कोणता पदार्थ तयार होतो? तर त्याचं उत्तर आहे विरंजक चूर्ण. कॅल्शियम हायड्रॉक्साईड क्लोरीन वायूची प्रक्रिया केल्यास कोणता पदार्थ तयार होतो? तर विरंजक चूर्ण तयार होते. ठीक आहे. प्रश्न समोरचा, 2 वस्तूंमधील अंतर दुप्पट केल्यास त्यांच्यामधील गुरुत्वाकर्षण बल ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती होईल? तर त्याचं उत्तर आहे 1/4 होईल. ठीक आहे. 2 वस्तूंमधील अंतर दुप्पट केल्यास त्यांच्यामधील गुरुत्वाकर्षण बल बघा, हा बरोबर आहे बघा, 2 वस्तूंमध्ये अंतर दुप्पट केल्यास त्यांच्यामधील गुरुत्वाकर्षण ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा 1/4 होईल. आता बघा, गुरुत्वाकर्षण बल हे अंतराच्या वर्गाच्या, ठीक आहे, वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असते. ठीक आहे. म्हणून अंतर जर आपण दुप्पट केलं, अंतराची दुप्पट केली तर हे असं होते, व्यस्त प्रमाण होते याचं. ठीक आहे. म्हणून हे उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न, आधुनिक आवर्त सारणीमध्ये अक्रिय वायू म्हणजेच नोबल गॅस कोणत्या गटात ठेवलेला आहे? तर त्याचं उत्तर आहे 18व्या. महत्वाचा प्रश्न आहे बघा. आधुनिक आवर्त सारणीमध्ये अक्रिय वायू आहेत, जे नोबल गॅस आहेत आपले, ते कोणत्या गटात ठेवलेले आहे? तर त्याचं जे उत्तर आहे ते आहे 18. तर 18व्या गटात कोणते कोणते वायू येतात बघा, हेलियम, निऑन, ऑर्गॉन,
हे मूलद्रव्य 18व्या गटात येतात. त्यांच्या बाह्यतम कक्षा पूर्ण असल्याने त्यांना राजवायू सुद्धा म्हणतात, म्हणून ते वायू अक्रिय आहेत. ठीक आहे, यांची बाहेरची कक्षा पूर्ण भरलेली आहे. पुढचा प्रश्न, वनस्पतीमधील जास्तीचे पाणी वाफेच्या स्वरूपात बाहेर टाकण्याच्या क्रियेला काय म्हणतात? तर त्याला बाष्पोत्सर्जन म्हणतात. वनस्पतीमध्ये जास्तीचे पाणी बाहेर टाकण्याच्या क्रियेला काय म्हणतात? तर त्याला बाष्पोत्सर्जन असे म्हणतात. बघा पुढचा प्रश्न, विभवांतर मोजण्यासाठी परिपथामध्ये व्होल्टमीटर कसे जोडले जाते? तर समांतर जोडणी केली जाते. विभवांतर मोजणीसाठी परिपथामध्ये व्होल्टमीटर कसे जोडले जाते? तर ते समांतर जोडणीत केले जाते. ठीक आहे, तर व्होल्टमीटरचा रोध खूप जास्त असतो, त्यामुळे दोन बिंदूमधील विभवांतर अचूक मोजण्यासाठी ते नेहमी समांतर जोडलेले असतात. ठीक आहे, यांच्यामध्ये जो रोध आहे तो सगळ्यात जास्त असतो. पुढचा प्रश्न, आम्ल पर्जन्यासाठी प्रामुख्याने कोणते घटक कारणीभूत असतात? तर त्याचं उत्तर आहे सल्फर आणि नायट्रोजन ऑक्साईड. महत्वाचा प्रश्न आहे, आम्ल पर्जन्यासाठी प्रामुख्याने कोणते घटक कारणीभूत असतात? तर त्याचं उत्तर आहे सल्फर आणि नायट्रोजन. ठीक आहे, तर बघा हे वायू वातावरणातील बाष्पाशी संयोग पाहून सल्फ्युरिक आणि नायट्रिक आम्ल तयार करतात, जे पावसासोबत खाली येतात. ठीक आहे, पुढचा प्रश्न, मानवी शरीरात यकृत या ग्रंथीचे मुख्य कार्य काय? तर ते पित्तरस बाईल ज्यूस स्त्रावण करते. ठीक आहे, यकृत या ग्रंथीचे मुख्य कार्य पित्तरस स्त्रावणे आहे. यकृत ही शरीरातील सगळ्यात मोठी ग्रंथी असून पित्तरस तयार करते, जो मेदाचे किंवा म्हणजेच फॅटचे पचन करण्यास आवश्यक असतो. ठीक आहे, आणि स्वादुपिंड जो आहे, पॅनक्रियास जो आहे, तो स्वादुरस तयार करतो, म्हणजेच इन्सुलिन तयार करतो. ठीक आहे, पुढचा प्रश्न, एटीपीला पेशींची ऊर्जा चलन का म्हणतात? कारण त्यात ऊर्जा साठवलेली असते. एटीपीला पेशींची ऊर्जा चलन म्हणतात कारण त्यात ऊर्जा साठवलेली असते. एटीपीचे पूर्ण रूप आहे ॲडेनोसाईन ट्रायफॉस्फेट आहे. ठीक आहे, पेशींच्या सर्व हालचालीसाठी लागणारी ऊर्जा एटीपीच्या स्वरूपात पुरवली जाते. पुढचा प्रश्न, प्रकाशाचा वेग सर्वाधिक कशामध्ये असतो? तर त्याचं उत्तर आहे निर्वात पोकळी. प्रकाशाचा वेग सर्वाधिक कशात असतो? तर त्याचं उत्तर आहे निर्वात पोकळी. प्रकाशाच्या प्रवासासाठी माध्यमाची गरज नसते. निर्वात पोकळी प्रकाशाच्या वेगाच्या 3×10⁸ मीटर प्रति सेकंद, ठीक आहे, प्रति सेकंद असते, असं लक्षात ठेवा. एवढं. प्रश्न समोरचा, लिंबू आणि संत्री यांसारख्या आंबट म्हणावं लागेल इथं, खट्ट त्याचं ट्रान्सलेशन मध्ये थोडासा प्रॉब्लेम झाला. लिंबू आणि संत्र यांसारख्या आंबट फळांमध्ये जीवनसत्व मुबलक असते, तर व्हिटॅमिन सी हे मुबलक असते. ठीक आहे, लिंबू आणि संत्री यांसारख्या आंबट फळांमध्ये कोणते जीवनसत्व मुबलक असते? तर व्हिटॅमिन सी हे मुबलक असते. प्रश्न समोरचा, ध्वनीची वारंवारता फ्रिक्वेन्सी मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात? तर हर्ट्स हे एकक वापरतात. ध्वनीची वारंवारता फ्रिक्वेन्सी मोजण्यासाठी हर्ट्स हे एकक वापरतात. प्रति सेकंद होणाऱ्या कंपनांच्या संख्येला वारंवारता म्हणतात आणि ती हर्ट्स मध्ये मोजली जाते, एवढं लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, लोखंडाला गंज लागण्यापासून वाचवण्यासाठी त्यावर जस्ताचा थर चढवला जातो, त्याला गॅल्व्हनायझेशन असे म्हणतात. लोखंडाला गंज लागण्यापासून वाचवण्यासाठी त्यावर जस्ताचा थर चढवल्याला गॅल्व्हनायझेशन असे म्हणतात. पुढचा प्रश्न, वाटाण्याच्या झाडावर प्रयोग करून अनुवांशिकतेचा नियम कोणी मांडला? तर ग्रेगर जोहन मेंडले यांनी मांडला. वाटाण्याच्या झाडावर प्रयोग करून अनुवांशिकतेचा नियम कोणी मांडला? तर ग्रेगर जोहन मेंडले यांनी मांडला. प्रश्न समोरचा, वाहकाची रोधकता कशावर अवलंबून असते? तर द्रव्याच्या स्वरूपावर, म्हणजेच मटेरियलवर. वाहकची रोधकता
कशावर अवलंबून असते तर द्रव्याच्या स्वरूपावर अवलंबून असते. महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. रोधकता हा विशिष्ट द्रव्याचा गुणधर्म असतो. तो लांबी जाडी बदलल्यास बदलत नाही. एवढं लक्षात ठेवा, लांबी आणि जाडी बदलल्यास तो बदलत नाही. पुढचा प्रश्न. ओहमच्या नियमानुसार जर रोध दुप्पट केला तर व्होल्टेज स्थिर ठेवले तर काय होईल? तर विद्युतधारा निम्मी अर्धी होईल. ठीक आहे. ओहमच्या नियमानुसार जर रोध दुप्पट केला आणि व्होल्टेज स्थिर ठेवले तर काय होईल? तर विद्युतधारा निम्मी म्हणजेच अर्धी होईल. ठीक आहे. विद्युतधारा आणि रोध यांचा व्यस्त संबंध असतो. ठीक आहे. विद्युतधारा म्हणजे I आणि V/R. रोध वाढल्यास विद्युतधारा कमी होते, हे असं लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न. बायोगॅस मुख्य घटक कोणता वायू आहे? तर त्याचं उत्तर आहे मिथेन. बायोगॅसचा मुख्य घटक कुठला आहे? तर मिथेन. बायोगॅसमध्ये सुमारे 55 ते 75% 55 ते 75% मिथेन गॅस असतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न. सूर्यामध्ये ऊर्जा निर्मिती कोणत्या क्रियेद्वारे होते? तर त्याचं उत्तर आहे केंद्रीय सम्मिलनामुळे, फ्युजन. सूर्यामध्ये ऊर्जा निर्मिती केंद्रीय सम्मिलनामुळे होते. प्रश्न समोरचा. मानवी मेंदूच्या कोणता भाग हा ऐच्छिक हालचालीचे नियंत्रण करतो? तर त्याचं उत्तर आहे प्रमस्तिष्क, सेरेबेरम. मानवी मेंदूचा कोणता भाग ऐच्छिक हालचालीचे नियंत्रण करतो? तर त्याचं उत्तर आहे प्रमस्तिष्क. आता बघा, मानवी मेंदूचा जो प्रमस्तिष्क आहे की नाही, समोरचा भाग, हा मेंदूचा सर्वात मोठा भाग आहे आणि तो स्मृती आणि ऐच्छिक हालचालींच्या नियंत्रण करतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न. ध्वनिलहरी कोणत्या प्रकारच्या लहरी असतात? तर त्या अणुतरंग असतात. ध्वनिलहरी कोणत्या प्रकारच्या लहरी असतात? तर त्या अणुतरंग असतात. ध्वनिलहरींना प्रवाहासाठी हवा, पाणी, स्थायू गरज असते. यामध्ये माध्यमातून कण लहरीच्या दिशेने मागे पुढे कंपन करतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न. रक्ताचा दाब मोजण्यासाठी कोणत्या उपकरणाचा वापर केला जातो? तर स्पिग्नोमॅनोमीटर. ठीक आहे. रक्ताचा दाब मोजण्यासाठी कोणत्या उपकरणाचा वापर केला जातो? त्याला स्पिग्नोमॅनोमीटर असे म्हणतात. निरोगी प्रौढ व्यक्तीचा रक्तदाब साधारणपणे 120 ते 80 mmHg एवढा असतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न. मेंडेलिफच्या आवर्त सारणीत मूलद्रव्यांची मांडणी कशाच्या आधारावर केली आहे? तर त्याचं उत्तर आहे अणुवस्तुमान, ॲटॉमिक मास. मेंडेलिफच्या आवर्त सारणीत मूलद्रव्यांची मांडणी कशाच्या आधारावर केलेली आहे? तर त्याचं जे उत्तर आहे ते आहे अणुवस्तुमानांक. ठीक आहे. आणि त्रिमित्र मेंडेलिफ यांनी मूलद्रव्यांची भौतिक आणि रासायनिक गुणधर्म त्यांच्या अणुवस्तुमानांचे आवर्तीफल असते असे सांगितले होते. ठीक आहे. पुढचा प्रश्न. मानवी शरीरातील स्वादुपिंड मधून कोणते संप्रेरक स्थावते? तर इन्सुलिन. हे आपण मागच पाहिलं. इन्सुलिन रक्तातील शर्कराचे प्रमाण नियंत्रित करते. त्याच्या कमतरतेमुळे मधुमेह म्हणजेच डायबिटीज होतो. पुढचा प्रश्न. धावपटू शर्यत संपल्यानंतर जोराचा श्वास घेतो कारण लॅक्टिक ॲसिड ॲक्सिडीकरणमुळे. ठीक आहे. धावपटू शर्यत संपल्यानंतर जोरात श्वास घेतो कारण की लॅक्टिक ॲसिड शरीरात जाते आणि म्हणजे त्याचा तर तुम्हाला जिथं ऑप्शन सांगतो लॅक्टिक ॲसिड ऑक्सिडीकरण होते. ठीक आहे. स्नायूमध्ये साठवलेले जे लॅक्टिक ॲसिड ऑक्सिडीकरणासाठी हा ऑप्शन बरोबर आहे आपला. ठीक आहे. पुढचा प्रश्न. कास्टिक सोडा याचे रासायनिक सूत्र काय आहे? तर NaOH. कास्टिक सोड्याचे रासायनिक सूत्र काय आहे? NaOH, सोडियम हायड्रॉक्साईड. पुढचा प्रश्न. विद्युत बल्बमधील फिलामेंट तंतू कोणत्या धातूने बनलेला असतो? तर टंगस्टन. विद्युत बल्बमध्ये फिलामेंट तंतू कोणत्या धातूपासून बनलेला असतो? तर टंगस्टन. पुढचा प्रश्न. एका भिंगाची शक्ती 2.0 डायमीटर आहे तर कोणत्या प्रकारचे भिंग आहे? वजा आहे म्हणजे डायरेक्ट अंतर्वक्र आहे. मी तुम्हाला मागेच सांगितलं. ठीक आहे. अंतर्वक्र असल्यास ऋण असते आणि बहिर्वक्र असल्यास धन असते, हे नेहमी तुम्ही लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणती वनस्पती बीजाणू निर्मितीद्वारे प्रजनन करते? तर त्याचं उत्तर आहे फर्न किंवा नेचे. खालीलपैकी कोणती वनस्पती बीजाणू निर्मितीद्वारे प्रजनन करते? तर फर्न आणि नेचे. पुढचा प्रश्न.
जर एखाद्या पदार्थाचा वेग दुप्पट केला तर त्याची गतिज ऊर्जा किती होईल, तर त्याचं उत्तर आहे 4 पट होते. जर एखाद्या पदार्थाचा वेग दुप्पट केला तर त्याची गतिज ऊर्जा काय होईल, तर त्याची गतिज ऊर्जा 4 पट होते. गतिज ऊर्जेचे सूत्र कायनॅटिक ऊर्जे बघा आता, कायनॅटिक एनर्जी बरोबर 1/2 mv². व्ही हा 2 पट केल्यावर ऊर्जा ही 4 पट होते. ठीक आहे, व्ही हे दुप्पट केल्यावर ऊर्जा जी असते की नाही आपली ती 4 पट होते. लक्षात ठेवायचं हे सूत्र आहे. कायनॅटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mv². पुढचा प्रश्न, पाण्याचा सर्वात शुद्ध प्रकार कोणता मानला जातो, तर पावसाचे पाणी. पुढचा प्रश्न, हायड्रोक्लोरिक आम्लाचे HCl चे pH साधारणपणे किती असते, तर ते असते 1 ते 2, अतिशय कमी असते. ठीक आहे, हायड्रोक्लोरिक आम्ल याचा pH अतिशय कमी असतो 1 ते 2. ठीक आहे, महत्वाचा प्रश्न आहे. आपल्याला काय वाटते हायड्रोक्लोरिकचं pH जास्त असेल, तर नाही, हायड्रोक्लोरिकचं 1 किंवा 2 असते pH. पुढचा प्रश्न, प्रकाशाचे 7 रंगाचे पृथक्करण होण्याच्या क्रियेला काय म्हणतात, तर प्रकाशाचे अपस्करण असे म्हणतात. प्रकाशाचे 7 रंगाचे पृथक्करण होण्याच्या क्रियेला काय म्हणतात, तर प्रकाशाचे अपस्करण असे म्हणतात. प्रिझम मधून प्रकाश गेल्यावर तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा आणि जांभळा असे 7 रंग दिसतात. ठीक आहे, पुढचा प्रश्न, मानवी शरीरातील गुणसूत्रांच्या किती जोड्या असतात, तर 23 जोड्या असतात. मानवी शरीरातील गुणसूत्रांच्या एकूण 23 जोड्या असतात, म्हणजे ते 46 असतात. ठीक आहे, मानवी गुणसूत्राच्या 23 जोड्या असतात. पुढचा प्रश्न, कोणत्या प्रक्रियेत ऑक्सिजन हवेत सोडला जातो, तर प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत. ठीक आहे, कोणत्या प्रक्रियेत ऑक्सिजन हवेत सोडला जातो, तर प्रकाश संश्लेषण या प्रक्रियेत, झाडाद्वारे. बॅटरीमध्ये कोणत्या प्रकारचे आम्ल असते, तर त्याचं उत्तर आहे सल्फ्युरिक आम्ल असते, H2SO4. महत्वाचा प्रश्न आहे, बॅटरीमध्ये कोणत्या प्रकारचे आम्ल असते, तर H2SO4 असते. पुढचा प्रश्न, न्यूटनच्या गतीचा कोणता नियम जडत्वाचा नियम म्हणून ओळखला जातो, तर नियम पहिला म्हणजे जडत्वाचा नियम असतो. ठीक आहे, परत एकदा असतो, न्यूटनच्या गतीचा नियम हा जडत्वाचा नियम म्हणून ओळखला जातो, तर त्याचं उत्तर आहे पहिला नियम. ठीक आहे, बाह्य बल कार्य करत नाही तोपर्यंत वस्तू आपली स्थिती विश्राम अवस्थेत किंवा गतिमान होत नाही, त्यालाच पहिला नियम असे म्हणतात. ठीक आहे, पुढचा प्रश्न, दाढी करण्यासाठी कोणता आरसा वापरतात, तर त्याचं उत्तर आहे अंतर्वक्र आरसा वापरतात. दाढी करण्यासाठी अंतर्वक्र आरसा वापरतात, त्यामध्ये स्पष्ट दिसते. दाढी करणे आणि डॉक्टर, डेंटिस्ट हे अंतर्वक्र आरसा वापरतात. पुढचा प्रश्न, आधुनिक आवर्त सारणीत उभ्या स्तंभांना काय म्हणतात, तर त्याचं जे उत्तर आहे त्यांना गण म्हणतात. बघा, जे उभे असतात ते गण असतात आणि जे आडवे असतात ते आवर्तन असतात. लक्षात ठेवा, उभ्यांना गण असे म्हणतात, जे आडवे असतात त्यांना आवर्तन असे म्हणतात. आधुनिक आवर्त सारणीत एकूण 18 गण आहेत आणि 7 आवर्तन आहेत. ठीक आहे, पुढचा प्रश्न, शुष्क बर्फ, ड्राय आईस म्हणजे काय, तर त्याचं उत्तर आहे स्थायू म्हणजे CO2. ठीक आहे, स्थायू बर्फ म्हणजे ठोस कार्बन डायऑक्साईड. ठीक आहे, पुढचा प्रश्न, मानवी शरीरात अन्नाचे पचन कोणत्या अवयवापासून सुरू होते, तर त्याचं उत्तर आहे मुखापासून सुरू होते. ठीक आहे, मुखामध्ये कार्बोदकांचं पचन होते. ठीक आहे, आणि लहान आतड्यामध्ये पोषक तत्वांचं. ठीक आहे, पचन होते. पुढचा प्रश्न, रक्ताच्या कर्करोगाला तांत्रिक भाषेत काय म्हणतात, तर त्याला ल्युकेमिया असे म्हणतात. रक्ताच्या कर्करोगाला तांत्रिक भाषेत काय म्हणतात, तर त्याला ल्युकेमिया असे म्हणतात. ल्युकिया म्हणजे WBCचे अनियंत्रित संख्या वाढते, WBCची अनियंत्रित संख्येत वाढ होते, त्यालाच ल्युकेमिया असे म्हणतात. पुढचा प्रश्न, विद्युत धारेचे SI एकक काय आहे, तर त्याचं उत्तर आहे अँपियर. विद्युत धारेचे SI एकक काय आहे, तर त्याचं उत्तर आहे अँपियर. पुढचा प्रश्न, मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोणते आहे, तर ते कानात असते आणि तरी स्टेप्स हे असते, स्टेपिस बनतात त्याला. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या गॅसचा वापर करून फळे कृत्रिमरित्या पिकवले जातात, तर इथिलीन. खालीलपैकी कोणत्या गॅसचा वापर करून फळे कृत्रिमरित्या पिकवली जातात, तर त्याचं जे उत्तर आहे ते आहे इथिलीन. पुढचा प्रश्न,
अणूच्या केंद्रकामध्ये कोणते कण असतात? तर त्याचं उत्तर आहे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. अणूच्या केंद्रकामध्ये कोणते कण असतात? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात. ठीक आहे, अंदर प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात आणि वर जो असते तो इलेक्ट्रॉनिक असते. ठीक आहे, प्रोटॉन हा धनप्रभारित असतो. हा जो प्रोटॉन आहे हा धनप्रभारित असतो, इलेक्ट्रॉन हा ऋणप्रभारित असतो आणि जो न्यूट्रॉन आहे हा भार रहित असतो. ठीक आहे, पुढचा प्रश्न, पाण्याची जास्तीत जास्त घनता कोणत्या तापमानाला असते? तर 4 अंश सेल्सिअस. पाण्याची जास्तीत जास्त घनता कोणत्या तापमानाला असते? तर 4 अंश सेल्सिअस. पुढचा प्रश्न, भिंगाच्या केंद्राला काय असे म्हणतात? तर प्रकाशीय केंद्र असे म्हणतात. भिंगाच्या केंद्राला, सेंटर ऑफ लेन्सला काय म्हणतात? तर प्रकाशीय केंद्र असे म्हणतात. बघा पुढचा प्रश्न, पेनिसिलिन या प्रतिजैविकेचा शोध कोणी लावला? तर त्याचं उत्तर आहे अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी. पेनिसिलिन या प्रतिजैविकाचा शोध कोणी लावला? तर त्याचं उत्तर आहे अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी. पुढचा प्रश्न, विजेच्या दिव्यात कोणता वायू भरलेला असतो? तर त्याचं उत्तर आहे ऑर्गन किंवा नायट्रोजन. विजेच्या दिव्यात कोणता वायू भरलेला असतो? त्याचं उत्तर आहे ऑर्गन आणि नायट्रोजन. टंगस्टन तंतूचे ऑक्सिडीकरण टाळण्यासाठी निष्क्रिय वायू टाकला जातो. हे दोन्ही निष्क्रिय वायू आहेत. ठीक आहे, पुढचा प्रश्न, मानवी डोळ्याची बाहुली प्युपिल आकार कोण नियंत्रित करते? तर त्याचं उत्तर आहे आयरिस. मानवी डोळ्याची बाहुलीला आकाराला कोण नियंत्रित करते? तर त्याचं उत्तर आहे आयरिस. आयरिस डोळ्यात जाणाऱ्या प्रकाशाचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी बाहुलीचा आकार लहान मोठा करतो. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. पुढचा प्रश्न, धातू उष्णता आणि विजेचे काय असतो? त्याचं उत्तर आहे सुवाहक असतो. सोपा प्रश्न आहे. चष्म्याच्या लेन्समध्ये मायोपिया निकट दृष्टितासाठी कोणते भिंग वापरले जाते? तर त्याचं उत्तर आहे अंतर्वक्र. बघा, चष्म्याच्या लेन्समध्ये मायोपिया निकट दृष्टिता म्हटलं तर अंतर्वक्र, दूरदृष्टिता म्हटलं तर बहिर्वक्र. बघा आता, निकट दृष्टिता म्हणजे दूरचं दिसते पण जवळचं दिसत नाही म्हणून अंतर्वक्र, आणि दूरदृष्टिता म्हणजे दूरचं दिसते जवळचं, दूरदृष्टिता म्हणजे दूरचं दिसते जवळचं दिसत नाही. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रकाशाचे परावर्तन होण्यासाठी आरशाचा पृष्ठभाग कसा असावा लागतो? तर अपारदर्शक आणि गुळगुळीत. प्रकाशाचे परावर्तन होण्यासाठी आरशाचा पृष्ठभागात कसा असावा लागतो? अपारदर्शक आणि गुळगुळीत. प्रश्न समोरचा, मानवी शरीरात एकूण किती हाडे असतात? तर प्रौढ व्यक्तीत 206 हाडे असतात. पुढचा प्रश्न, आमलारी बेस लिटमस पेपरवर काय परिणाम करतात? तर लाल लिटमस निळा करतात. आमलारी लिटमस पेपरवर काय परिणाम करतात? तर लाल लिटमस निळा करतात. पुढचा प्रश्न, सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यासाठी किती वेळ लागतो? तर 8 मिनिट 20 सेकंद लागतात. पुढचा प्रश्न, बाष्पीभवनाचा वेग कशामुळे वाढतो? तर तो वाढतो तापमान वाढल्यामुळे, वाऱ्याचा वेग वाढल्यामुळे, पृष्ठभागावर क्षेत्रफळ वाढल्यामुळे. तर वरीलपैकी सर्व. बघा, बाष्पीभवनाचा वेग कशामुळे वाढतो? तर तापमान वाढल्यामुळे वाढतो, वाऱ्याचा वेग वाढल्यामुळे वाढतो आणि पृष्ठभागाचे क्षेत्रफळ वाढल्यामुळे वाढतो. बघा पुढचा प्रश्न, कॅल्शियम कार्बोनेट CaCO3 सामान्य रूप कोणते? तर त्याचं उत्तर आहे चुनखडी. ठीक आहे, कॅल्शियम कार्बोनेटचे CaCO3 चे सामान्य रूप कोणते आहे? तर ते आहे चुनखडी. CaCO3 कॅल्शियम कार्बोनेट. पुढचा प्रश्न, शेवटचा 100वा, गुरुत्वाकर्षण ग्रॅव्हिटी शब्दाचा सर्वात आधी शास्त्रशुद्ध वापर कोणी केला? तर त्याचं उत्तर सर आयझॅक न्यूटन यांनी केला. गुरुत्वाकर्षणाचा शब्दाचा सर्वात आधी शास्त्रशुद्ध वापर कोणी केला? तर त्याचं जे उत्तर आहे ते आहे सर आयझॅक न्यूटन. ठीक आहे, आपण बघा आज 100 प्रश्न पाहिले सायन्सवरचे जे RRB एक्झाममध्ये आलेले आहेत. अशाच प्रकारे आपल्या चॅनलला GK विथ PKK या चॅनलला पाहत राहा. जर काही अडचण असल्यास नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.